हाय हॅलो गाईज, श्रीज किचन रेसिपीमध्ये आज आम्ही बघणार आहे रामबंधू मिक्स स्पेशल पापड आटा. म्हणजेच आम्हाला रामबंधूचे पापड बनवायचे आहे. तर ह्या पापडचा पॅकेट आणलेला आहे 230 रुपयाला. त्यामध्ये लिहिलेलं आहे पाणी डालो पापड बेलो. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, आपल्याला फक्त हे पीठ दिलेलं आहे. मी ते 2 ग्लास पीठ काढून घेतलेला आणि त्यामध्ये गरम पाण्याने हे भिजून घ्यायचं आहे आपल्याला. या प्रकारे मी ते 2 ग्लास घेतलेलं आहे. इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे. गरम पाणी आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला जेवढे लाटता येईल तेवढेच आपल्याला घ्यायचे आहे. या प्रकारे सरातानी आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला गोळा असा घट्टसर होणार. याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं नाही, कारण हा पीठ लवकर मळतो. म्हणून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सराताच्या मदतीने परतून घ्यायचं आहे. इथे पाण्याचा जो वापर आहे तो कमी प्रमाणात करायचा आहे, कारण आपल्याला जो गोळा आहे तो जाडसर वाटून घ्यायचा आहे. या प्रकारे जाडसर मी गोळा मळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारे जाडसर गोळा मळून घेतलेला. आपल्या या गोळ्याला अर्धा तास आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. मी या गोळ्याला अर्धा तास रेस्ट करण्यासाठी झाकून ठेवलेला आहे. अर्धा तास झाल्यानंतर हा गोळा या प्रकारे होईल. नंतर आपल्याला एका बत्त्याच्या साहाय्याने किंवा एका लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला याला प्रकारे ठेचून घ्यायचं आहे. मी ते त्याला छान असं ठेचून घेणार आहे. गॅस ओट्यावर वरवंट याला थोडं तेल लावून आपल्याला हे थोडं हलकं करून घ्यायचं आहे. या प्रकारे मी छान हलकं करून घेतलेलं आहे. नंतर त्याचे छोटे छोटे असे आपल्याला काप करून घ्यायचे आहे. या प्रकारे काप झाल्यानंतर आपल्याला या कापचे पण सुद्धा 4 काप करून घ्यायचे आहे. या प्रकारे मी 4 काप करून घेतलेले आहे. नंतर आपल्याला हे काप एकमेकावर ठेवून घ्यायचे आहे. या प्रकारे एकमेकावर हे काप ठेवल्यानंतर आपल्याला या प्रकारे मळून घ्यायचं आहे. ही आमची श्री इथे मळून घेत आहे. छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करताना या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याची लांब अशी लोरी करायची आहे. या प्रकारे लांब लोरी केलेली आहे आणि याला चाकूच्या मदतीने छान असे मीडियम आकारामध्ये कापून घ्यायचे आहे. या प्रकारे मी आकारात तुम्ही छोटे मोठे या प्रकारे कापू शकता. या प्रकारे सगळे गोळे आपल्याला इथे मी रेडी करून ठेवलेले. या एका पॅकबंद डब्यामध्ये आपल्याला हे गोळे रेडी करून ठेवायचे आहे. या प्रकारे मी सगळे गोळे इथे रेडी करून ठेवलेले आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडं कोरपाट घ्यायचं आणि लाटणं घ्यायचं आहे. कोरपाट आणि लाटण्यावर ह्या गोळ्याला छान असं गोलच